नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी कारवाई करत 3 सराईत गुन्हेगारांसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन 3 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेट्रोलिंग दरम्यान संशयास्पदरित्या आढळलेल्या वाहनांची तपासणी करताना हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. यात जुनेद उर्फ जुनेद असरार खान, मोहम्मद साजिद वल्द मोहम्मद सलीम आणि पियुष उर्फ गड्ढा दीपक निमजे यांना अटक करण्यात आली. एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान कळमना पोलीस ठाण्यातील भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत दाखल 3 स्वतंत्र गुन्ह्यांचा उलगडा झालाय. पोलिसांनी आरोपींकडून 1,80,000 रुपये किमतीच्या 3 दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी आणि पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे व डीबी पथकाने पार पाडली आहे. आमचे डीबी पथक PSI श्री राऊत साहेब आणि त्यांच्यासोबत प्रभात खंगाले, विशाल बैसारे, नितीन मिश्रा, ललित शेंडे आणि अविनाश गालवंशी हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना विदाऊट नंबर प्लेटच्या गाड्या चेक करत होते. त्यावरून त्यांना एक गाडी मिळून आली. त्यानंतर त्यांनी त्या गाडीचा तपास करून गोपनीय माहितीच्या आधारे एक विधी संघर्षित बालक आणि एक आरोपी नामे मोहम्मद साजिद मोहम्मद सलीम राहणार ताजबाग तसेच जुनेद अख्तर खान व 19 वर्ष राहणार ताजबाग या दोघांना ताब्यात घेतले आणि त्या 3 आरोपींच्या ताब्यातून 3 वाहने जप्त करून 3 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. पकडलेले दोन्ही आरोपी जे ताजबागचे आहेत ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. ताजबागला राहणारे आहेत, त्यांचा रेकॉर्ड आहे. डीबी पार्टी गजानन राऊत यांच्या नेतृत्वात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेली गोपनीय माहिती आणि विदाऊट नंबर प्लेट वाहनांच्या चेकिंग मोहिमेदरम्यान हे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. एकूण 3 गाड्यांची किंमत 1,25,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अधिक तपास सुरू आहे. चोरी करण्याचा उद्देश म्हणजे यांना जे दैनंदिन जीवनात जे शॉक लागलेले आहे ते शॉक पूर्ण करण्यासाठी हे आरोपी चोऱ्या करतात. ताजबागमधून येऊन त्यांनी इकडे चोरी केलेली होती. गोपनीय माहिती, CCTV फुटेज याच्या आधारे हे गुन्हे उघडकीस आणलेले.